आता मला हे सांगा, जसं आता तुम्ही बिझनेस एक्सपांड करत होतात आणि रिसेंटली आता पुणे लोकेशनलाही तुम्ही करताय. हो. काय डिफरन्स वाटला तुम्हाला? म्हणजे आता कसं आहे, पुण्या लोकेशनला आलो, सिटीमध्ये येण्याचं खास म्हणजे हे आहे की चला सिटीमध्ये जाऊन बघू, काहीतरी नवीन शिकायला भेटेल. मला खास म्हणजे पुण्यामध्ये येण्याचं हेच होतं की चला टेक्नॉलॉजी आहे ना, ते सिटीमध्ये अगोदर येते. बरोबर. पण मला तसं दिसलं नाही पुण्यामध्ये की अच्छा. म्हणजे दिसलं नाही की सोलर अजून खूप बाकी आहे पुण्यामध्ये. अच्छा. म्हणजे खूप बिल्डिंग झाल्या आहेत खूप मोठ्या मोठ्या, पण सोलर नाही लागलेलं. आता माझं एक तालुकाच प्लेस आहे, पण जिथं पण तुम्ही दगड फेकाल तर सोलरच्या प्लेटवर जाऊन पडेल. अच्छा. एवढे सोलर झालेले आहे. इथं मी आता ज्या एरियामध्ये आलेलो आहे, जिथं ऑफिस खोललेलं आहे, तिथं पण एवढे सोलर नाही आहेत. असं नाही म्हणत की मोठे मोठे फ्लॅट आहेत की बंगले आहेत. आता इथं सोलर कुठे लागले आहेत? मोठे मोठे इंडस्ट्रियल मॉल यांनी लावलेले आहेत. त्यांचे इलेक्ट्रिसिटी बिल येतात म्हणून. आता इथं काय झालंय, छोटे मोठे जे आहेत, ज्यांचे फ्लॅट आहेत, बंगले आहेत, किंवा काही खूप जण असे भाड्याने देऊन देतात, त्यांनी पण खूप गरजेचं आहे सोलर लावण्याचं. ते भाडं घेत आहेत. तुम्ही सोलर लावून पण त्या कस्टमरतून भाडं घेऊ शकतात ना सोलरचं. बरोबर. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या YouTube चॅनलला आत्ताच भेट द्या.